हिवाळ्याच्या सीझनमध्ये गाजराचा हलवाच केला नाही तर कसं चालेल बरं। चविष्ट असा गाजराचा हलवा कुणाला नाही आवडत, सगळेच जण ते आवडीने खातात। गाजराचा हलवा तर तुम्ही भरपूर केला असेल, बघितला असेल आणि खाल्लाही असेल, पण मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दूध, साय किंवा मिल्क पावडर किंवा खवा असलं काहीही न वापरता अगदी चविष्ट, स्वादिष्ट, रसरशीत असा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। नमस्कार, मी स्वाती आणि पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग अजिबात वेळ न घालवता चविष्ट रसरशीत असा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहूया। गाजराचा हलवा बनवण्याकरिता इथे मी घेतलेले आहेत 300 ग्रॅम गाजर। गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे, मग चाकूच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गाजरावरील साली आपण हलक्या हलक्या हाताने काढून घेऊ। इथे आपले गाजर छान स्वच्छ झालेले आहेत। आता आपण गाजर कट करून घेऊया। गाजराचे 2 भाग केले म्हणजे गाजर व्यवस्थित किसता येतं। आता मोठ्या किसणीच्या साहाय्याने आपल्याला हे गाजर व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहेत। तुम्ही बारीक किसणीने देखील गाजर किसू शकता। आता इथे आपले सर्व गाजर छानपैकी किसून झालेले आहेत। आता आपण गाजराचा हलवा बनायला घेऊ। गाजराचा हलवा बनवण्याकरिता इथे आपल्याला 2 चमचे तूप एका कढईमध्ये गरम करून घ्यायचे। तूप छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये काही ड्रायफ्रूट घालूया। इथे मी काजू, बदाम त्याचबरोबर पिस्ता घेतलेले आहेत। काही मनुके देखील मी कट करून यामध्ये घातलेले आहेत। सर्व ड्रायफ्रूट आपल्याला लो फ्लेमवरती व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। 2 मिनिटांमध्येच आपले हे ड्रायफ्रूट व्यवस्थित असे खरपूस भाजून होतात। आता हे ड्रायफ्रूट आपण काढून घेऊया आणि आपण किसून घेतलेले गाजर यामध्ये घालायचे। सर्व गाजर आपण कढईमध्ये घालून घेऊया आणि मध्यम आचेवर व्यवस्थित हे गाजर आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आपण यामध्ये दूध किंवा पाणी असं काहीच घालणार नाही। आपल्याला असेच हे गाजर परतवून घ्यायचे आहेत। आता आपण गाजरावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर व्यवस्थित असे गाजर आपण शिजवून घ्यायचे। 5 ते 7 मिनिटे लो फ्लेमवरती हे गाजर मी व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत। हे गाजर हलकेसे मऊ देखील झालेले आहेत। 70 ते 80% गाजर शिजले की यामध्ये आपण घालूया साखर। इथे मी 300 ग्रॅम गाजराकरिता अर्धी वाटी साखर यामध्ये घालत आहे। तुम्ही गोड आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर आपण गाजरामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि साखर आपण हलव्यामध्ये व्यवस्थित अशी मेल्ट करून घेऊया। काही वेळामध्येच आपली ही साखर गाजरामध्ये व्यवस्थित अशी मेल्ट होते, तुम्ही बघू शकता। आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे आणखी हे गाजर आपण शिजवून घेऊया। साखरेमुळे हलव्याला छान पाणी सुटतं, तुम्ही पाहू शकता। या साखरेच्या पाण्यामध्येच आपला हा गाजराचा हलवा व्यवस्थित असा शिजवून तयार होतो। 2 ते 3 मिनिटे आणखी हे मी हलवा छानपैकी परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान पद्धतीने हा कोरडा देखील झालेला आहे। छान तुपतुप दिसत आहे। आता सर्वात शेवटी आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे आणि थोडीशी पाव चमचा वेलची पूड देखील आपण यामध्ये घालायची, म्हणजे हलव्याला चव छान येते। या हलव्यामध्ये आपण दूध, मलाई किंवा मावा वगैरे काहीच वापरलेलं नाही, तरी हा आपला हलवा अतिशय चविष्ट होतो। अगदी सात्विक चवीचा सुंदर असा हलवा आपला बनून तयार होतो, तुम्ही पाहू शकता। तर या पद्धतीने हा तुम्ही हलवा एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। चला तर मग नेहमीच्या हलव्यापेक्षा थोडासा डिफरंट असा हलवा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि जाता जाता माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।